कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. एक्झॅक्टली ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं होतं त्याच पद्धतीने वर्किंग केलंय. तुम्हाला व्ह्यू पण मी सांगितलं होतं की ह्या झोन नंतर कुठलाही फर्स्ट टार्गेट राहील, सेकंड राहील आणि थर्ड राहील. तिन्ही टार्गेट डन केलं. ह्या झोनच्या वरती कॉलला सांगितलं होतं हे पहिलं कॉलला पण एंट्री आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असतं तर एकदम रिटेस्ट पण चांगलं झालंय. त्यानंतर फर्स्ट टार्गेट डन आहे. ओव्हरऑल जे सेकंड टार्गेट आहे ते तुम्हाला उद्या डन होताना पण दिसून जाईल. तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट सेकंड टार्गेट पण एक 70 ते 80% डन झाल्यासारखंच आहे. आणि इथून 48,411 पासून 766 म्हणजे कमीत कमी जर 300-350 पॉईंटची रॅली फक्त बँक निफ्टीमध्ये आपण झालं ते पण प्रिडिक्शनच्या जोरावर. ओके, हा झाला एक छोटासा बँक निफ्टीचा व्ह्यू. बँक निफ्टी त्याचं फ्लॅट ओपनिंग केलं किंवा गॅप अप ओपन करून माझ्या हिशोबाने ह्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट डन करून जाईल. आणि बँक निफ्टी जर ह्या जरी वीक मधलं जर टार्गेट बघितलं तर जरासं ह्या परत हायला ते टच करायला येऊ शकतं. परत एक निर्माण परत एक हाय हा वीक मध्ये होऊ शकतो. जर बँक निफ्टी जर खाली यायचं असेल तर ह्या झोनला जर रिस्पेक्ट करून खाली आला असतं पण इथून एक बाईंग मुवमेंट दाखवला त्यामुळे ही बाईंग मुवमेंट कंटिन्यू राहू शकते असा एक व्ह्यू आहे. आणि ही बाईंग मुवमेंट जर कंटिन्यू राहत असेल तर निफ्टीला पण अप साईडला मुवमेंट झाल्याशिवाय काही पर्याय नाही तसं म्हणलं तर काही हरकत नाही. पण निफ्टी ह्या झोन पासून तुम्हाला फर्स्ट टार्गेट हे आणि सेकंड टार्गेट तर हे देऊ शकेल. फर्स्ट टार्गेट तर आपल्याला बघता बघता देऊन जाईल, एक तर फ्लॅट किंवा एक तर गॅप देऊन जाईल. सेकंड पण ऑलमोस्ट जर समजून झाला जर सगळे सेक्टर पॉझिटिव्ह असेल किंवा जर स्टॉक्स पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला सेकंड टार्गेट पण बघता बघता देऊन जाईल. मार्केटमध्ये एक झोन हा आहे की हा झोनला जर मार्केटने एकदा क्रॉस केलं तर भयानक बाईंग येईल असं म्हणलं तर काही हरकत नाही. फक्त 23,384 क्रॉस व्हायची आपल्याला वाट बघायची आहे. एकदा 23,384 क्रॉस केलं तर तुम्हाला नवीन म्हणजे नवीन 23,721 आणि 23,800 हा जो हाय आहे हा वीक मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. जस्ट आता उद्यासाठी आपला जर व्ह्यू बघितला तर जरासं कॉल साईडला राहील. पण समजा जर खाली ब्रेक करत असेल तर जरासा आपला पुटला पण व्ह्यू असायला हवा. पण पुटला जर ब्रेक करत असेल तर तुम्हाला पुटला जास्त ह्या लेवलपर्यंत वेट करायचं आहे. ह्या लेवलच्या खाली येऊ पण तुम्हाला वाट बघायची नाही. इथे तुम्ही आले की प्रॉफिट बुक करा. मग परत इथे एक मोठ्या प्रमाणात परत इथं बाईंग येऊ शकते कारण ऑलरेडी तुम्ही इथे बघू शकता ह्या ठिकाणी बाईंग जोरात आली होती आणि हीच बाईंग कंटिन्यू असं माझ्या एक्सेप्टेशन आहे आणि इथं पण कंटिन्यू जर ह्याच बनवलं तर परत एकदा ह्या ठिकाणी बाईंग येऊ शकते हे पण आपल्याला एक्सेप्टेशन आहे. पुढ साईडला एकदम बेस्ट ह्या झोनच्या खाली परत कुठला आला तरच बँक आहे कुठला आहे अन्यथा आपण कुठला जर अवॉइडच करतोय उद्या जे पण आपण ट्रेडिंग करणार ते कॉल साईडला करणार. उरला प्रश्न कोल इंडियाचा. कोल इंडिया तुम्ही जर बघितला तर आज परत कोल इंडिया जर डाऊन मुवमेंट दाखवलेला आहे. कोल इंडियाचा ऑलरेडी आपला स्टॉप लॉस हंड केलेला आहे. त्यामुळे आता आपण कोल इंडियावर फोकस जास्त करायचं नाही. हा एक स्टॉक्स म्हणजे आता पण आपण ते 13 स्टॉक्स दिले त्या 13 मध्ये 3 स्टॉक्स एसिड आहेत. आपल्याला 10 स्टॉक्स पूर्ण ग्रीन मध्ये आहेत. आता जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन होत नाही की अग्रेसिव्ह बाईंग आलेला आहे तो पण आपण अग्रेसिव्ह स्टॉक्स निवडणार नाही आहोत. ऑलरेडी एक मिस झाला असं म्हटलं तर काही हरकत नाही आणि हिंदाल्को पण बेस्ट वरती गेलाय. अजून एक आपण विप्रो पण बघितला तो पण विप्रो पण जरासं बाईंगच्या ऐवजी एकदमच फास्ट बाईंग आली. आपल्याला एक्सेप्टेशन होतं की ह्याला ब्रेक करून जर ह्या झोनच्या खाली येईल ह्या झोनला टच करलं पण ते झोनला न टच करता एकदम अग्रेसिव्ह बाईंग घेऊन वर गेलाय. काही हरकत नाही उद्यासाठी आपण परत एकदा बेस्ट स्टॉक्स बघूया त्यावर तुम्हाला लाईव्ह ग्रुपला मग सांगितलं जाईल. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.